आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन असं होतं की 2 दिवसापूर्वी आणि काल भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी आमचे नेते आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्यावर आरोप केले। त्यानंतर त्यांच्या सुविध पत्नी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या रजनीताई सावकारे यांच्यावर सुद्धा त्यांनी तोंडसूट घेतलेलं होतं। खरं म्हटलं म्हणजे त्यांच्याजवळ आज रोजी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे आणि त्यांची चोरी पकडल्या गेल्यामुळे ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत। कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की एखादी व्यक्ती जर ती मागासवर्गीय असेल आणि मागासवर्गीय म्हणून ती निवडणूक लढवत असेल तर त्यानंतर त्यांना तो दावा सिद्ध करावा लागतो आणि सिद्ध करताना त्यांनी योग्य ते कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्या कागदपत्राच्याद्वारे तो निकाल दिला जातो। गायत्री गौर यांच्यावर असे कुठल्याही प्रकारचे कागद नसल्यामुळे त्यांनी खोटे नाटे कागद करून स्वतःला मागासवर्गीय एसटी चांभार म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हटलं की त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे आहेत आणि ते ओबीसी जातीमध्ये मोडले जातात। आता हा खरं म्हटलं ज्या न्यायालयातला भाग असल्यामुळे त्याच्यावर जास्त मी भाष्य करणार नाही, परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबियाचे जर तुम्ही दाखले पाहिले तर त्या संपूर्ण कागदांवर त्यांचे वडील असोत, त्यांचे जेवढी आजोबा असोत, त्यांचे काका असोत, त्यांचे दुसरे काका असोत, या सर्वांच्या शाळेच्या दाखल्यावर कुर्मी म्हणजे ओबीसी ही जात नमूद आहे। जर संपूर्ण कुटुंब कुर्मी असताना तुम्ही अचानकपणे ह्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार म्हणून कसे होऊ शकतात? आम्ही आमच्या माध्यमातून ह्या सर्व दावा सिद्ध करताना आम्ही विविध प्रकारचे कागद शासनाकडे दिलेले आहेत आणि शासन त्या संदर्भामध्ये काही आम्ही कागद दिले म्हणजे ते ग्राह्य आहे असं समजून ते आयोग काम करत नाही। त्याची एक पद्धत आहे। त्याची पद्धत अशी आहे की कागद दिल्यानंतर ते कागद व्हेरीफाय करण्यासाठी मग ते कुठलेही असोत ते आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातले कागद असोत ते व्हेरीफाय करावे लागतात, शहानिशा करावी लागते। अशा प्रकारे जी व्हिजिलन्स आहे, जी समिती आहे, त्यांनी ह्या संपूर्ण कागदाची चौकशी करत आहेत आणि त्या चौकशी केल्यानंतर त्याचं जे काय आहे उघड समोर येणार आहे। परंतु आपण स्वतः मागासवर्गीय नसताना स्वतःला मागासवर्गीय म्हणणं, चोरट्या मार्गाने निवडणूक लढवणे आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्याच जातीचे असा जीव तोडून सांगणं ह्याच्यानं काय होत नाही। अखेर की कागद दिल्यानंतर ते कागद व्हेरीफाय करण्यासाठी मग ते कुठलेही असोत ते आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातले कागद असोत ते व्हेरीफाय करावं लागतात।